नायगाव दादर येथील पद्मशाली युवक संघ या पद्मशाली संस्थेने संस्थेच्या सभागृहात 88वा वर्धापन नुकताच साजरा केला। श्री मार्कंडेय महामुनी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले। पद्मशाली युवक संघ अध्यक्ष सीतारामुलू गंजी यांनी कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत केले। पद्मशाली युवक संघ विश्वस्त तीरंदाज सत्यनारायण यांनी संस्थेचा इतिहास सांगून कार्यक्रमात मार्गदर्शन केले। ते म्हणाले की त्या काळातील आपल्या पद्मशाली समाजातील वडीलधाऱ्या मंडळींनी आपली संस्था टिकवण्यासाठी अनेक कष्ट सहन केले। त्यांनी संस्थेला सढळ हस्ते दान करून पद्मशाली युवक संघ समाजाला कशा प्रकारे आपल्या समाजाला पुढे आणले याबाबत सविस्तर माहिती दिली। संस्थेची इमारत जुनी असल्याने कार्यक्रमाचे जास्त बुकिंग सध्या मिळत नाही, म्हणून संस्थेने सध्याची इमारत पूर्ण पाडून नव्याने इमारत पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतला आहे। या कार्यासाठी समाज बांधवांनी आपल्या यथाशक्तीनुसार इमारत बांधण्यास देणगी द्यावी असे आवाहन केले। या कार्यक्रमात वास्तुविशारदाने तयार केलेला इमारतीचा आराखडा प्रस्तावित लेआउट पीपीटीद्वारे स्क्रीनवर दाखवण्यात आला। माजी नगरसेवक सुनील मोरे आणि श्रीमती उर्मिला पांचाळ यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती। सुनील मोरे यांनी सांगितले की पद्मशाली लोक कसे आहात याचा मला खूप चांगला अनुभव आहे। या संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहतो। ते जे कार्यक्रम आयोजित करतात तो प्रत्येक कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे करतात। या प्रसंगी उर्मिला पांचाळ म्हणाल्या की मला पद्मशाली युवक संघ आणि स्थानिक तेलुगू लोकांबद्दल खूप कौतुक आहे। पद्मशाली समाजातील लोक माझ्याशी सर्वजण मैत्रीपूर्ण वागतात। ते मला संस्थेने आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमात पदाधिकारी मला आवर्जून आमंत्रित करतात। मी पद्मशाली लोकांचा आभारी आहे। यावेळी श्री वेमुला प्रवीण यांच्या रागस म्युझिकल ऑर्केस्ट्रा हा संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला। त्यांच्या गायकांनी भक्ती आणि जुनी नवी तेलुगू हिंदी गीत गायले, याचा प्रेक्षकांनी आनंद घेतला। व्यासपीठावर मुलींनी रेकॉर्डिंगवर आणि गायकांनी गायलेल्या गाण्यावर महिलांनी नृत्य केले। या प्रसंगी पद्मशाली बांधव उपस्थित होते। मुंबई प्रांतीय पद्मशाली संगम महिला विभागाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या समारंभात पद्मशाली युवक संघच्या महिला मंडळाने सादर केलेल्या नृत्याला प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षांनी महिला मंडळाचे अभिनंदन केले। नृत्य सादरीकरणात सहभागी झालेल्या सर्व महिलांना या प्रसंगी पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच मान्यवर विविध पद्मशाली संघाचे पदाधिकारी यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानित केले। पद्मशाली युवक संघचे सरचिटणीस महेश्वरम चंद्रशेखर यांनी संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा देऊन पुढे म्हणाले की आजची तरुण पिढी अति कामामुळे समाज कार्य करण्यास पुढे येत नाही। तरुणांनी समाज कार्य करण्यास स्वतःहून पुढे यावे। त्यांनी पुढे सांगितले, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी संस्थेची इमारत पूर्वी जिथे आहे तिथेच पुनर्बांधणीकरिता आर्थिक मदत करावी। त्यांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सल्ला मदत करणाऱ्या सर्व विद्यमान आणि माजी पदाधिकारी सदस्यांचे कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आभार मानले। विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अनबथुला प्रमोद, व्यवस्थापकीय विश्वस्त पुन्ना श्रीनिवास, विश्वस्त कोंडी चंदमौली, चिलवेरी महेंद्र, संस्थेचे कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष लक्षटी रवींद्र, चारीपेल्ली परमेश्वर, सहसचिव पेरला गीतांजली, दोरनाला मुरलीधर, दुस्सा अमरेंद्र, खजिनदार दोरनाला बालराजू, उपखजिनदार गंजी मल्लेश, कार्यकारिणी सदस्य बोडा श्रीनिवास, दोमल शंकर, कस्तुरी गणेश, कोडी गोवर्धन, नल्ला कसय्या, पगडी मारी सत्यनारायण, रव्वा श्रीहरी, सुकी सुशीला कुमार, सभासद महिला मंडळ, माजी पदाधिकारी, समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला।